आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज। जिथे अन्याय तिथे आम्ही। गरीबाला वेगळा न्याय आहे, श्रीमंताला वेगळा न्याय आहे, सत्ताधाऱ्याला वेगळा न्याय आहे आणि ज्याची सत्ता नाही आहे त्याला वेगळा न्याय आहे। कारण संपूर्ण महाराष्ट्र जे प्रकरण 2-3 दिवस पाहतोय, जे कॉल रेकॉर्डिंग ऐकतोय, ज्या धमक्या ऐकतोय, जी शिवीगाळ ऐकतोय, यातली कोणती गोष्ट पोलिसांना दखलपात्र वाटत नाही। त्यामुळं अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे ते दाखल करतायत। आणि काल त्यांनी आम्हाला दिवसभर आंदोलन सुरू असताना यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करतो असा शब्द दिला आणि सगळे लोक ज्यावेळेला गेले, मीडिया गेला, त्यानंतर 2-2.5 तास अचानकच सारखीच लाईट जात होती पोलीस स्टेशनमध्ये। अचानकच त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये युनिकोड सपोर्ट करत नव्हता। मी त्यांना सांगितलं की मी प्रकाशक आहे, आमच्याकडं श्रीलिपी लायसन्ड कॉपी आहे, त्यामुळं तुम्हाला पाहिजे त्या 1400-1500 फॉन्ट आहेत आमच्याकडं, तुम्हाला पाहिजे त्या फॉन्टमध्ये आमचा जो लेखी अर्ज आहे तो आम्ही कॉपी आमच्याकडं आहे, तो आम्ही तुम्हाला देतो। तुम्ही आहे तसा तो पेस्ट करा आणि तुम्हाला त्यामध्ये काय तुमच्या पद्धतीने एडिट करायचं असेल तर करा आणि लवकरात लवकर गुन्हा दाखल करा। पण ते एकदम फालतू कारणं आम्हाला सांगत होते की नको, ते वेगळंच काहीतरी इथं दिसतंय, ते सपोर्टच होत नाही, इथं प्रियांका फॉन्ट आहे। आणि आम्हाला ते सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण नंतर ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की हे वेळ काढण्यासाठी आणि जोपर्यंत सगळे कार्यकर्ते रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ह्यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही, अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे। पण ठीक आहे, आज शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही SP ऑफिसमध्ये आलो होतो, कुमार साहेबांना आम्ही भेटलो, पण त्यांची सुद्धा भूमिका जी काल PIंची होती तीच त्यांची आहे। त्यामुळे ठीक आहे, आम्ही रस्त्यावरची लढाई आजपासून जास्त बळकट करतोय, पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय आणि उद्या किंवा परवा लोकशाही मार्गानं ज्यांचा दबाव आहे, ज्या गृहमंत्री खात्याचा दबाव आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि तोही लोकशाही मार्गाने आम्हाला तो अधिकार आहे। आणि 28 तारखेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच सर्व पुरोगामी डावे पक्ष संघटना या आणि शिवप्रेमी या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी मला जीभ हासडण्याची भाषा केली होती, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, जे मला घरात घुसून कोल्हापुरात मारणार होते, ते काय आले नाहीत। आम्हीच त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत। धन्यवाद। आणि गृह विभागाने जे काही संजय गायकवाड शिवीगाळ प्रकरण आहे याच्यात सरळ शिव्या दिल्या तरी गुन्हा दाखल होणार नाही असे संकेत दिलेले आहेत। त्याच्यामुळे आता आम्ही बुलढाण्यामध्ये शिवीगाळ परिषद घ्यायला मोकळे झालोत अशी स्थिती आहे। त्यांनी शिवीगाळ परिषद भरवण्यासाठी आम्हाला जाहीर त्या ठिकाणी परवानगी दिली पाहिजे, ही सुद्धा बाब आम्ही निदर्शनास आणतोय। याच्यामध्ये गृहमंत्र्याचा मोठ्या प्रमाणात दबाव आहे, स्थानिक खासदार आमदाराचा पोलीस स्टेशनवरती दबाव आहे आणि त्या दबावामुळेच संजय गायकवाडवरती गुन्हे दाखल होत नाहीत। संजय गायकवाड हा आया बहिणींना शिव्या देतोय, आया बहिणींना जीवे मारण्याची धमकी देतोय, प्रशांत आंबी यांचं हत्याकांड घडवण्याची भाषा करतोय आणि तरीसुद्धा त्याला अटक होत नाही, त्याच्यावरती कारवाई होत नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्रात तीव्र संताप आहे, संतापाची लाट पसरलेली आणि कधीही महाराष्ट्रात याचे वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून राज्य सरकारला आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्या ज्या काही ऑडिओ क्लिपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे त्याची दखल घेऊन समाजकंटक म्हणून गुन्हा दाखल करावा, त्याच्यावरती दंगल घडवणार म्हणून गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी, त्याची दिंड काढावी, ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। आम्ही त्यांना आव्हान करतोय की 5च्या नंतर 12च्या नंतर तुम्ही काय पिला होतात हे जर जाहीर केलं तर कदाचित महाराष्ट्र शांत होईल, परंतु ते सुद्धा कबूल करत नाहीत। उलटं मीडियासमोर येऊन पुन्हा एकदा मी जीभ हासडीन अशी भाषा करतायत। याचा अर्थ सुनियोजित कट करून कुणीतरी स्क्रिप्ट देऊन त्या ठिकाणी प्रशांत आंबीचं मॉब लिंचिंग करण्याचा एक मोठा कट झालेला आहे। गोविंद पानसरे यांना टार्गेट झाल्यानंतर आता मनुवाद्यांचा आणि इथल्या असणाऱ्या कर्मठ हिंदुत्ववाद्यांचा
टार्गेट प्रशांत आंबी झाला आहे का हा सुद्धा प्रश्न पडतो आहे. आणि प्रशांत आंबी यांना पोलिसांनी संरक्षण द्यावं ही सुद्धा आम्ही या माध्यमातून मागणी करतो आहे. येणाऱ्या मोर्चात आंबेडकरी समाज मोठ्या ताकदीने उभा राहील आणि संजय गायकवाडाला आमचा इशारा आहे की प्रशांत आंबीच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा महाराष्ट्रामध्ये वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, हा ऑल इंडिया पॅन्थर सेना इशारा देत आहे.